नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 3 जुलै. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून तसेच पूर्व मध्य प्रदेशमध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र असून एक चक्राकार वारे अरबी समुद्रात कोकण किनारपट्टी भागात असून सदर पूर्व मध्य प्रदेशमध्ये असणारे कमी दाबाचे क्षेत्र विदर्भ विभागाकडे सरकत असून या सर्व प्रणालीमुळे राज्यातील मान्सून सक्रिय झाला असून मी साधारण 15 दिवसापूर्वी राज्यातून सर्वात प्रथम अंदाजातून सांगितल्याप्रमाणे राज्याच्या पश्चिम भाग, खानदेश, विदर्भ व मराठवाडा विभागात आजपासून दिनांक 7 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असून काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडेल. सदर या काळात वादळी वाऱ्यासह विजासह पाऊस पडेल. सदर काळात दिलेल्या विभागात बऱ्याच ठिकाणी नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता राहील. त्यामुळे या विभागातील सर्वांनी सतर्क राहावे. तसेच मी कालच्या अंदाजात ज्या भागात पाऊसमान कमी झाले आहे व सदर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात अचानक बदल झाला तर तसे आपणाला सांगितले जाईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे वातावरणात उद्यापासून बदल होण्याची शक्यता असून या काल दिलेल्या जिल्ह्यात किंवा भागात पुढील 2 ते 3 दिवस पाऊसमानात वाढ होण्याची शक्यता राहील. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहील तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तो कोणकोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारे पडेल ते रोजच्या अंदाजात सांगितले जाईल. तसेच दिनांक 14 जुलै रोजी बंगालच्या उपसागरात अजून एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून त्यामुळे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आपल्या राज्यातील काही विभागात पावसाची शक्यता राहील. सदर हा अंदाज राज्यातून मी प्रथम देत आहे. तसेच आज राज्यात वारे वाहतील. विदर्भ विभाग सोडून राज्याच्या इतर भागात वाऱ्याचा वेग जास्त राहील. साधारण ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तसेच आज कोकणात मुंबई व उपनगरात डहाणू, पालघर, नाशिक तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर तसेच बेळगाव जिल्ह्याचा पश्चिम भाग, अहिल्यानगरचा उत्तर भाग, बीड जिल्ह्याचा उत्तर व पूर्व भाग तसेच संभाजीनगर, नांदेड तसेच लातूर जिल्ह्याचा उत्तर व पूर्व भाग तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव तसेच अकोला जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, परभणी, जालना या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह विजासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. यापैकी काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता राहील. तसेच बुलढाणा तसेच अकोला जिल्ह्याच्या इतर भागात तसेच वाशिम, हिंगोली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह विजासह मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या शहर व परिसरात तसेच अहिल्यानगरच्या इतर भागात, बीड जिल्ह्याच्या इतर भागात, लातूर जिल्ह्याच्या इतर भागात, सोलापूर जिल्ह्याचा उत्तर व पूर्व भाग तसेच धाराशिव या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह विजासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच बेळगाव तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांचा पूर्व भाग तसेच सांगली तसेच सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात स्थानिक वातावरणानुसार पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात स्थानिक वातावरणानुसार कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. सध्या पाऊस सर्वदूर एकसारखा पडत नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच मी कालच्या अंदाजात सांगितले होते की कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणातील अचानक बदलामुळे जर वातावरणात बदल झाला तर तसे आपणाला सांगितले जाईल असे सांगितले होते.
त्याप्रमाणे उद्यापासून आपल्या जिल्ह्यात पुढील 1 ते 2 दिवस काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता राहील. त्याबाबत उद्याच्या अंदाजात सांगितले जाईल. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.